पांढरे क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांना तुमचे स्वागत आहे. मी पांढरे टीचर. आजचा विषय आहे सायन्स ऑफ स्टँडर्ड 8 अँड द चॅप्टर इज सेकंड हेल्थ अँड डिसीजेस. आज आपण बघूया सम इम्पॉर्टंट डिसीजेस. त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे डेंग्यू, स्वाईन फ्लू, एड्स. तर आपण बघूया फर्स्ट डिसीज द डेंग्यू. तो कसा ट्रान्समिट होतो, त्याचे सिम्पटम्स काय आणि त्यावर उपचार किंवा डायग्नोसिस काय करायचं ते आज आपण आता बघूया. तर डेंग्यू हा कशामुळे होतो, तर एडिस इजिप्टी नावाचा मॉस्किटो जो आहे, एडिस इजिप्टी AEDES AEGYPTI, यामध्ये एडिसचा ए कॅपिटल आणि इजिप्टीचा ए स्मॉल, तर त्या मॉस्किटोचं नाव आहे. आणि हा मॉस्किटो हा डेंग्यू स्प्रेड करतो. यामध्ये सिकनेस किंवा आजार आहे हा कसा पसरतो, बाय डेन 1-2 व्हायरस. हा डेन 1-2 व्हायरस जो आहे तो आपल्यामध्ये सिकनेस आणतो. मग हा व्हायरस कुठून आला, तर हे मॉस्किटो हे व्हेक्टर्स असतात, म्हणजे कॅरियर्स असतात. हे एखादा आजारी व्यक्ती असेल ज्यांना डेंग्यू झालेला आहे, अशा व्यक्तीला जर तो डास चावला तर त्याच्या बॉडीमध्ये, त्या पेशंटच्या बॉडीतून डेन 1-2 व्हायरस प्रवेश करतो आणि हाच डास एडिस इजिप्टी हा डास जर आपल्याला चावला तर आपल्या बॉडीत हे व्हायरस जातात. डेन 1-2 व्हायरस म्हणजे सिकनेस या व्हायरसद्वारे स्प्रेड होतो. मॉस्किटो फक्त स्प्रेड करायचं काम करतो आणि हा डेंग्यू फक्त एडिस इजिप्टी नावाच्या मॉस्किटोच्या बॉडीतच वाढतो. त्यामुळे हा व्हेक्टर आहे, जो मॉस्किटो तो व्हेक्टर आहे, फक्त कॅरियर आहे, फक्त स्प्रेड करायचं काम करतो. एका बॉडीतून दुसऱ्या बॉडीमध्ये हा नेऊन द्यायचं काम करतो. ओके, पण मेन आहे काय, व्हायरस. तर बघूया यामुळे काय होतं, काय सिम्पटम्स आहेत. ॲक्यूट अँड सिव्हिअर फीवर. ॲक्यूट म्हणजे अचानक ताप येतो आणि तो खूप जास्त येतो. सिव्हिअर जास्त ताप येतो, एकदम अंग गरम होऊन जातं. सिव्हिअर हेडेक, खूप डोकं दुखायला लागतं. व्हॉमिटिंग, उलट्या होतात. पेन इन आय सॉकेट्स म्हणजे आपले जे डोळ्याच्या कडा आहेत, ज्यामध्ये आपला डोळा फिट बसवलेला आहे, त्या डोळ्याच्या मध्ये खूप जोरात पेन होतं, दुखायला लागतं. डिक्रीज इन ब्लड प्लेटलेट्स आणि आपल्या बॉडीतल्या रक्तातल्या ज्या प्लेटलेट्स असतात, रक्तातला जो एक घटक आहे तो कमी व्हायला लागतो. ओके, मग त्याला उपाय काय, तर तुम्ही ब्लड टेस्ट करून घ्यायची आणि बघायचं आपल्याला डेंग्यू आहे खरंच किंवा नाही. ओके, आपण सेकंड डिसीज बघूया, स्वाईन फ्लू. आता हा स्वाईन फ्लू कसा होतो, ट्रान्समिटेड थ्रू पिग्स ऑर इन्फेक्टेड ह्युमन्स. म्हणजे जे पिग्स असतात त्यांच्याद्वारे, किंवा एखादा ह्युमन इन्फेक्ट झाला असेल स्वाईन फ्लूमुळे, तर या ह्युमनद्वारे आपल्यामध्ये तो स्प्रेड होतो. मग तो व्हायरस कोणता आहे, तर तो व्हायरस आहे इन्फ्लुएन्झा A H1N1. अशा प्रकारे त्या व्हायरसचं नाव आहे. स्प्रेड थ्रू द स्वेट. मग हा कसा पसरतो आहे, इन्फेक्टेड ह्युमनपासून कसा पसरतो आहे हा, तर स्वेट, घामाद्वारे पसरतो. सिक्रिशन ऑफ नोज म्हणजे समजा आपण सिक्रिशन, नाक कोणी शिंकरलं असेल, किंवा थ्रोट, घशातून जे कोणी थुंकलं असेल, तर त्याद्वारे देखील हा स्वाईन फ्लू स्प्रेड होऊ शकतो, ट्रान्समिट होऊ शकतो. मग त्याची लक्षणं काय, तर लक्षणं आहे डिफिकल्टी इन ब्रिदिंग म्हणजे श्वास घ्यायला त्रास होतो. बॉडी पेन्स आणि प्रचंड वेदना होतात आपल्या शरीरामध्ये. पेन्स म्हणजे वेदना, दुःख होणे. आता याला उपाय काय, डायग्नोस काय करायचं, याचा उपचार काय करायचा. स्क्रॅपिंग किंवा स्वॅब फ्रॉम पेशंट्स थ्रोट आर सेंट टू द लॅबोरेटरी फॉर टेस्टिंग टू सी द ऑकरन्स ऑफ व्हायरस. याचा अर्थ असा आहे की स्वॅब म्हणजे तोंडातून जे लिक्विड असतं घशातलं, किंवा तोंडामध्ये जे लिक्विड असतं, तर ते पेशंट ज्याला हा स्वाईन फ्लू झालेला आहे, तर पेशंटच्या तोंडातून ते स्वॅब काढायचा, लिक्विड काढायचं, स्क्रॅपिंग काढायचं. एखादे त्यांचे फोर्सेप असतात, त्या फोर्सेपद्वारे काढतात, आणि किंवा घशातून, आणि हे लॅबॉरेटरीमध्ये टेस्टिंगला पाठवतात. आणि त्यामध्ये बघतात की त्या स्क्रॅपिंगमध्ये, त्या स्वॅबमध्ये, त्या लिक्विडमध्ये, त्या थुंकीमध्ये, किंवा जे काही स्वॅब काढलं आहे तर ते त्यामध्ये व्हायरस आहे किंवा नाही.
ओके. आता आपण तिसरा डिसीज बघूया, दॅट इज द एड्स. आणि आता मी एड्स सांगते इथे. थर्ड दॅट इज नंबर 3 इज द एड्स. तर हा एड्स कसा होतो बघूया आपण. तर याला जो आहे ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस, तर हा याला म्हणतात ह्युमन HIV. ह्युमन इम्युनो, एचचा अर्थ आहे ह्युमन, नंतर आयचा अर्थ आहे इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस असं त्याचं नाव आहे, HIV व्हायरस. ओके. याद्वारे तो स्प्रेड होतो. आता याचे म्हणजे HIV याद्वारे तो स्प्रेड होतो. ओके. आता याची सिम्पटम्स काय आहेत आपण बघूया. सिम्पटम्स तर सिम्पटम्स आहेत प्रोग्रेसिव्ह विकनिंग, म्हणजे सतत आपल्याला विकनिंग होत राहतं. weakening of natural immunity, जी आपली इम्युनिटी आहे, प्रतिकारशक्ती आहे, ती सतत खालवत जाते, ती खालावते. आणि नंतर त्यामुळे जो व्यक्ती आहे पर्सन सफर फ्रॉम variety of infection, from variety of infections, म्हणजे त्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती क्षीण होत जाते. विकनिंग म्हणजे क्षीण होत जाते. आणि तो पर्सन जो आहे त्याला कितीतरी इतर प्रकारचे इन्फेक्शन्स होऊ शकतं, इतर प्रकारचे आजार देखील त्यामध्ये उद्भवू शकतात. ओके. बघूया आपण. तर यामध्ये डायग्नोस काय करायचं आहे, तर हा जो आहे याला डायग्नोस आहे एलिझा टेस्ट. एलिझा टेस्ट म्हणजे ही एक प्रकारची टेस्ट आहे, त्याचा फुल फॉर्म नाही दिलेला इथे. तर ही एलिझा नावाची टेस्ट आहे. टू बी कॅरिड फॉर द ब्लड, कॅरिड फॉर द ब्लड म्हणजे ब्लडसाठी हे टेस्ट करतात. हा जो आहे डिसीज हा पुन्हा कसा पसरतो हे पण सांगते मी, की कंटॅमिनेटेड ब्लड, समजा ट्रान्समिशन हा HIV व्हायरस तर करतो, पण कंटॅमिनेटेड ब्लड, दूषित रक्त जर ज्यांना एड्स झालेला आहे ते जर ब्लड आपल्या बॉडीत गेलं, नॉर्मल व्यक्तीच्या बॉडीत जर गेलं, तर अशा वेळेस आपल्याला त्या ब्लडद्वारे आपल्याला एड्स होऊ शकतो. ओके. आता आपण नेक्स्ट बघूया की मलेरिया जो आहे, मलेरिया इज कॉज. आता हे आपण सर्व डिसीज पाहिलेत, पण थोडीशी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे काही डिसीजची, ती आपण बघून घेऊ. दॅट इज द मलेरिया. हा जो मलेरिया आहे हा होतो एनाफिलस फिमेल एनाफिलस मॉस्किटो, म्हणजे फिमेल एनाफिलस मॉस्किटो. हा जर मच्छर हा चावण्यात आला, हा डास जर चावला आपल्याला, तर आपल्याला हा मलेरिया होऊ शकतो. आता आपण एक दुसरा डिसीज बघूया, एलिफंटासिस. मलेरियाला मराठीत हिवताप म्हणतात, म्हणजे सतत ताप, कमी थंडी वाजून ताप येणे. ओके. आपण पुढचं बघूया, दॅट इज द एलिफंटासिस.
एलिफंटासिस. एलिफंटासिस म्हणजे मराठीत हत्तीपाय. तर हा डिसीज कसा होतो आपण बघूया. हत्तीपाय तर हा होतो फिमेल क्युलेक्स. फिमेल क्युलेक्स जो मॉस्किटो आहे तो जर चावण्यात आला आपल्याला, मॉस्किटो हे जर चावण्यात आलं तर आपल्याला होतो एलिफंटासिस. ओके. तर हे जो आहे हा क्युलेक्स हा कुठे ग्रो होतो? हा डर्टी सिवेज वॉटरमध्ये ग्रो होतो. म्हणजे इथे डर्टी सिवेज वॉटर म्हणजे अतिशय घाणेरडं पाणी आहे. त्यात हा जो मॉस्किटो आहे तो त्यांचं ब्रीडिंग आहे, म्हणजे अंडी घालतो त्यामध्ये. आणि त्यामुळे आपल्याला ह्या त्यांची संख्या वाढली की त्यांचा वावर वाढतो त्या परिसरात आणि आपल्याला हा एलिफंटासिस जो आपल्याला होऊ शकतो. नंतर एडिस इजिप्तचं कसं असतं की एडिस इजिप्टी जो आता सांगितला तो मॉस्किटो ज्यामुळे आपल्याला डेंग्यू होतो. डेंग्यू आणि त्यातला जो आहे एडिस इजिप्टी हा याला लागतं स्वच्छ पाणी. एकदम क्लीन वॉटर पाहिजे याला. क्लीन वॉटर जर असेल तर या मॉस्किटोला क्लीन वॉटरमध्ये त्यांचं ब्रीडिंग होतं, त्यामध्ये ते अंडी घालतात आणि त्यांची संख्या वाढते. म्हणून जे आपल्या घरी जे टायर वगैरे असतात, जे मोठमोठ्या ट्रकचे टायर वगैरे असतात किंवा बसचे, ते त्यामध्ये पाणी साचलं की ते स्वच्छ पाणी असतं पावसाचं आणि त्यामध्ये ते अंडी घालतात. बघा तुम्हाला दाखवते मी, तुमच्याच टेक्स्टबुकमध्ये आहे दिलेलं. हे बघा इथं दिसतंय आपल्याला. आता डेंग्यू व्हायची कारणं बघायची. डेंग्यू रिझन्स अँड प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपण बघूया. तुमच्या टेक्स्टबुकमधलं पेज नंबर 8 आहे. तर बघूया आपण इथे. हा एडिस इजिप्टी नावाचा डास आहे, दिसतोय आपल्याला. रेडिश कलरचा असतो आणि पायांवर स्पॉट असतात, स्पॉटिश असे स्पॉट दिसतात व्हाईट कलरचे. तर अशी ओळखायची खूण आहे. हा कसा होतो आणि प्रिव्हेंट काय करायचं? तर हा जे ओपन ओव्हरहेड टँक्स असतात, आपल्या घरावर टँक असतात पाण्याच्या, तर त्या जर ओपन ठेवल्या, स्वच्छ पाणी आहे त्यामध्ये, ते डास जे आहे ते अंडी घालतात आणि त्याद्वारे आपल्याला होऊ शकतो. म्हणून ते नेहमी झाकून ठेवायला पाहिजे. कवर द ओव्हरहेड टँक्स, म्हणजे आपल्या घरी जे टँक्स असतात गच्चीवर ठेवलेले असतात. नंतर आपल्या घरी माठ असतो, माठ जर उघडा ठेवला तर त्याद्वारे हा स्प्रेड होतो डेंग्यू. म्हणून माठ पण स्वच्छ झाकून ठेवायचं, कवर द पॉट. नंतर कूलरचं पाणी जे आहे ते सतत बदलत राहायचं आपण. चेंज द वॉटर इन कूलर फ्रिक्वेंटली, म्हणजे कूलरचं पाणी सतत बदलत राहायचं, कारण ते तसंच राहिलंच तर त्यामध्ये अंडी घालून ते स्प्रेड व्हायची शक्यता असते. नेहमी अंगभर कपडे घालावे. बघा दिसतंय आपल्याला. तर कवर द बॉडी फुल्ली, तर आपलं प्रोटेक्शन होतं त्याद्वारे. जे पाणी आहे त्यामध्ये गप्पी मासे टाळायचे, समजले? तर ते गप्पी मासे टाकायचे, त्यामुळे ते गप्पी मासे यांचे जे एग्ज असतात त्यांना खाऊन टाकतात. त्या बारीक जे असतात लार्वल स्टेज, पहिली स्टेज असते मॉस्किटोची, तर त्यामध्ये अळी अवस्थेत ते गप्पी मासे त्यांना खाऊन टाकतात आणि पाणी स्वच्छ करतात. ओके. जर खूप डास वाढले असतील तुमच्या एरियात तर फ्युमिगेशन करायचं, म्हणजे फवारणी करायची. आणि फवारणी करणारे आपल्याकडे येत असतात लोक, नगरपालिकेचे असतात. तर फ्युमिगेशन करायचं आणि नेहमी आपल्या घरी मॉस्किटो कॉईल ही आपण यूज करायची, जेणेकरून आपल्या घरी जो प्रादुर्भाव आहे डेंग्यूचा तो होणार नाही. ओके. तुम्हाला समजलं एवढं? बघूया आपण पुढचं. दॅट इज द सम डिसीज आहे जे आहेत इन्फेक्शियस डिसीज. आणि त्यामध्ये पहिला बघूया आपण इन्फेक्शन्स थ्रू ॲनिमल्स. तर इन्फेक्शन्स थ्रू ॲनिमल्समध्ये आपण बघूया आता.
infections through animals. यामध्ये आपण पहिल्यांदा बघूया रेबीज. तर रेबीज हा कसा होतो? परत आपण याचे पार्ट्स करूया. तर पहिला आहे रेबीज हा डिसीज. नंतर कॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम. नंतर आहे सिम्पटम्स. आणि नंतर आहे ट्रीटमेंट. बघूया आपण रेबीज हा जो आहे हा फॅटल डिसीज आहे. फॅटल म्हणजे ज्यामुळे आपल्याला डेथ होऊ शकतो, मृत्यू होऊ शकतो, फॅटल डिसीज. ओके. नंतर स्प्रेड थ्रू ॲनिमल्स. आणि हा कसा स्प्रेड होतो? ॲनिमल्स टू ह्युमन. म्हणजे जर आपल्याला कुत्रा चावला तर आपल्याला इन्फेक्टेड ज्या कुत्र्याला रेबीज झालेला आहे असा कुत्रा जर आपल्याला चावला तर त्याद्वारे आपल्याला रेबीज हा होऊ शकतो. ओके. तर पॉझिटिव्ह एजंट आपण लिहू व्हायरस, देन इन्फेक्टेड डॉग, पुन्हा रॅबिट. बरं का, रॅबिटद्वारे देखील होऊ शकतो. पुन्हा मंकीद्वारे, म्हणजे हे सगळे इन्फेक्टेड असेल, चावण्यात आले, आपल्याला चावलेच तर मंकीज और कॅट, तर यांच्याद्वारे आपल्याला होऊ शकतो. सिम्पटम्स काय आहेत? त्याची रोगाची लक्षणे आहेत. आर सीन विदिन 90 to 175 days of animal bite. Symptoms are seen within 90 to 175 days of animal bite. ऑफ ॲनिमल किंवा डॉग बाईट. म्हणजे जवळपास आपल्याला सिम्पटम दिसायला 90 दिवसातही दिसू शकतात, पहिल्या 2 दिवसात दिसू शकतात, 3 दिवसात, 4 दिवसात, म्हणजे जवळपास 90 दिवसात ते कधी पण सिम्पटम्स आपल्या बॉडीवर येतात किंवा 175 डेजमध्ये आपल्याला ते सिम्पटम दिसू शकतात. म्हणजे लगेच दिसेल असं नाही, कधी कधी लवकर दिसतात, कधी दिसतही नाही, लक्षात पण येत नाही. ओके. तर काय करायचं आपण त्यावर? त्याचे सिम्पटम्स जो आहे व्हायरस एंटर्स. आता जो व्हायरस आहे that is rabies virus enters the brain. हा ब्रेनमध्ये डायरेक्ट येतो, आपल्या डोक्यात जातो, ब्रेनमध्ये जातो वाया न्यूरॉन्स. म्हणजे जे चेता संस्था आहेत त्यामधले जे आहेत त्या चेता संस्थाद्वारे डायरेक्ट आपल्या बॉडीमध्ये तो ब्रेनमध्ये एंट्री करतो. फीवर येतो आपल्याला, फीवर फॉर 2 to 12 weeks. म्हणजे जवळपास 2 ते 12 वीकपर्यंत आपल्याला फीवर राहतो. देन यावेळेस जे आहे, जो व्यक्ती आहे ज्याला चावलेला आहे तो व्यक्ती कसा वागतो? दॅट इज द एक्सॅगरेशन. म्हणजे हिंसक, तो व्यक्ती काय होतो? हिंसक होतो. इन बिहेवियर, वागणूकमध्ये तो हिंसक बनतो. बिहेवियर म्हणजे वागणूक.
देन त्या व्यक्तीला पाण्याची भीती वाटते, त्याला म्हणतात हायड्रोफोबिया. फोबिया म्हणजे भीती आणि हायड्रो म्हणजे पाणी, म्हणजे पाण्याची भीती वाटते ज्याला रेबीज झालेला आहे तो. तर आपण ट्रीटमेंट काय करायचं, ताबडतोब एखादा ॲनिमल बाईट झाला असेल आपल्याला वॅक्सिनेशन, तर ताबडतोब आपण वॅक्सिनेशन करायचं. वॅक्सिनेशन आफ्टर टेकन आफ्टर द बाईट immediately. to bite immediately म्हणजे ताबडतोब आपण वॅक्सिनेशन घ्यायचं, लसीकरण करून घ्यायचं आहे. आणि आपल्याकडे ही सुविधा असते गव्हर्मेंट हॉस्पिटलला. ओके मुलांना, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.